मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल। ही कथा आहे एका साध्या दगडाची। एकदा एका गावात एक मोठं मंदिर बांधलं जात होतं। शेकडो दगड आणले गेले। त्यापैकी एक दगड खूप मजबूत होता। त्याला वाटलं की आता माझं आयुष्य खूप सुंदर होणार। एके दिवशी एक शिल्पकार तिथे आला। त्याने त्या दगडाला हातात घेतलं आणि त्यावर छन्नी हातोड्याने घाव मारायला सुरुवात केली। पहिला घाव बसला। दगड ओरडला, मला दुखतंय, मला सोडून द्या। त्या शिल्पकाराने प्रयत्न केला, पण दगड प्रत्येक घावाला तक्रार करू लागला। शेवटी शिल्पकार म्हणाला, ठीक आहे, तुला वेदना सहन करायच्या नसतील तर मी तुला तसा सोडून देतो। तो दगड बाजूला ठेवण्यात आला। नंतर शिल्पकाराने दुसरा दगड घेतला। त्याच्यावरही घाव पडले। एक दोन नाही, शेकडो घाव त्याच्यावर पडले। धूळ उडाली, तुकडे तुटले, वेदना झाल्या, पण तो दगड शांत राहिला। आणि काही महिन्यांनी मंदिर पूर्ण झालं। आणि आश्चर्य म्हणजे जो दगड घाव सहन करत राहिला त्याच्यापासून सुंदर देवाची मूर्ती तयार झाली। लोक रोज त्याला फुले वाहू लागले, नमस्कार करू लागले, त्याची पूजा करू लागले। आणि जो पहिला दगड घाव सहन करू शकला नव्हता तो मंदिराच्या पायरीवर बसवला गेला। लोक मंदिरात जाताना त्याच्यावर पाय ठेवून जाऊ लागले। हे पाहून तो दगड रडू लागला। तो देवाच्या मूर्तीला म्हणाला, हे अन्याय आहे, आपण दोघेही एकाच डोंगरातून आलो, मग लोक तुझी पूजा करतात आणि माझ्यावर पाय ठेवतात। मूर्ती हसली आणि म्हणाली, फरक फक्त एवढाच आहे मित्रा, जेव्हा जीवनाने घाव दिले तेव्हा तू हार मानलीस आणि मी ते घाव सहन केले। मित्रांनो, आपलं जीवन सुद्धा असेच घाव देत असतं। कधी अपयशाच्या रूपात, कधी आर्थिक अडचणीच्या रूपात, कधी लोकांच्या टीकेच्या रूपात, कधी विश्वासघाताच्या रूपात। पण त्या प्रत्येक घावामागे एक उद्देश असतो। देव तुम्हाला तोडत नाही, देव तुम्हाला घडवत असतो। आज तुमच्या आयुष्यात जे संकट आहे ते कदाचित उद्याच्या यशाची तयारी असू शकते। आणि म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, लोक काहीही बोलोत, परिस्थिती कितीही कठीण असो, अपयश कितीही वेळा येवो, मी हार मानणार नाही। कारण मला पायरी बनून राहायचं नाही, तर मला माझ्या जीवनाची सर्वोत्तम मूर्ती बनायचं आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, दुःख तात्पुरतं असतं, संघर्ष तात्पुरता असतो, पण हार न मानणाऱ्याचा विजय कायमचा असतो। आणि म्हणून स्वतःला आज एक वचन द्या, आणि ते म्हणजे मी कितीही वेळा पडेन पण पुन्हा उभा राहील। आजपासून मी हार मानणार नाही। मित्रांनो, आजपर्यंत कितीही अपयश आले असेल, कितीही लोकांनी साथ सोडली असेल, तरी आजपासून मी हार मानणार नाही। कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यश मिळते। मी पडेन, चुका करेन, पण पुन्हा उभा राहील। आजचा माझा निर्धार आहे, परिस्थिती नाही तर माझी जिद्द माझे भविष्य ठरवेल। मित्रांनो, हार मानणारे कारणे शोधतात, तर जिंकणारे मार्ग शोधत असतात। मित्रांनो, जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यामध्ये नवीन जिद्द निर्माण झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि अशाच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।